हॅलो, कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं। मी गिरीजा स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये। आणि त्याचबरोबर तुम्हाला व तुमच्या परिवाराला अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज मला खूप जास्त लेट झाला आहे व्हिडिओ स्टार्ट करायला। जस्ट कालच माझा एक पेपर झाला आणि पेपर झाल्याचा दुसरा दिवस मला खूप खतरनाक असतो। आणि आज माझी तब्येत पण जरा जास्त बरी वाटत नाही आहे, त्यामुळे उठायला वगैरे खूप लेट झाला। आणि मग त्यानंतर चालू आहेत कामं, मग म्हटलं व्हिडिओ पण स्टार्ट करावा। तर चला, आज अक्षय तृतीया असल्याने मी सकाळी लवकर उठून सगळी कामं आवरून घेतली होती। फरशी वगैरे पुसायचं काम मी आदल्या दिवशी रात्री करून ठेवलं होतं। सकाळी उठल्यावरती फक्त घरातली सगळी साफसफाई आणि स्वयंपाक करून घेतला आणि त्यानंतर राहिलं होतं फक्त देवपूजेचं काम। सगळी कामं करताना व्हिडिओ स्टार्ट करायचं मी विसरूनच गेले होते। मग म्हणलं लेट का होईना पण ब्लॉगची सुरुवात करावी। मग देवपूजा, आज बऱ्याच दिवसांनी देव उजळवणार होते, त्यामुळे थोडी शांतपणाने देवपूजा चालू होती। मस्त अशी देवपूजा करून घेतली आणि देवपूजा केल्यावरती घर इतकं जास्त प्रसन्न वाटतं ना, खरंच खूप जास्त छान वाटलं। त्यानंतर उंबरे वगैरे पण पुसून घेतले, पण त्याचीही क्लिप घ्यायची मी विसरले। माझ्याकडे एवढा एकच फोटो आहे देवाचा, पण त्यामध्येच लक्ष्मी, सरस्वती, गणपती असे सगळे देव आहेत। मस्त अशी देवपूजा करून झाल्यानंतर दुपारच्या जेवणाची तयारी करायची होती। आणि आमच्या दोघांची तब्येत खूप जास्त बिघडली आहे। मी त्यातल्या त्यात ठीक आहे माझी तब्येत, पण त्यांची तब्येत खूपच जास्त बिघडलेली आहे। कारण त्यांना सर्दी ताप वगैरे असं तर काही नाही आहे, पण तोंडात खूप जास्त तोंड आलेलं आहे, त्यामुळे त्यांना काहीच खाणं शक्य होत नाही आहे। आणि इतकी मस्त अक्षय तृतीया असूनसुद्धा आज मी फक्त वरण भात करणार आहे, कारण त्यांना काहीच खाता येत नाही आहे। माझ्या डोक्यात होतं की मस्त आज श्रीखंड पुरी असा बेत करायचा, पण तर त्यांना खाताच येत नसेल तर मग तसं करून काही उपयोग नाही। मग म्हटलं ठीक आहे, आज फक्त वरण भात करावा। सगळी वरणाची तयारी मी करून घेतली होती। एक साईडला तुरीची आणि मुगाची डाळ मस्त अशी गाळ होईपर्यंत शिजवून घेतली होती। आणि आज खूप जास्त सिंपल पण मला आणि त्यांना आवडणारं वरण मी कसं बनवते ते तुम्हाला थोडक्यामध्ये दाखवते। आज माझ्याकडून कुकरमध्ये डाळ शिजवताना त्यामध्ये टोमॅटो टाकायचा विसरला होता, पण तो तुम्ही नक्की आठवणीने डाळ शिजवताना त्यामध्ये टाका, त्यामुळे टोमॅटोही मस्त शिजतो। नंतर डाळीमध्ये हळद आणि हिंग टाकून मस्त अशी मॅश करून घेतली, ज्याने वरण खूप जास्त घट्ट होतं। आणि त्यानंतर लगेचच वरण फोडणी द्यायची तयारी करून घेतली। पहिले पातेल्यामध्ये तेल टाकून ते व्यवस्थित तापवून घेतलं आणि त्यामध्ये आज माझ्याकडून टोमॅटो टाकायचा विसरल्यामुळे पहिले टोमॅटो टाकून घेतला। जर त्यामध्ये सगळ्यात पहिले जर लसूण आणि जिरे टाकले तर टोमॅटो भाजेपर्यंत लसूण आणि जिरे पूर्णपणे करपून जातील, त्यामुळे सगळ्यात पहिले फोडणी देताना मी आज टोमॅटो टाकला। आज मला स्वयंपाक करताना खूप जास्त भूक लागली होती, त्यामुळे काय की टोमॅटो भाजल्याचा सुद्धा खूप सुंदर वास येत होता। टोमॅटो व्यवस्थितपणे भाजून घेतला आणि मग त्यानंतर त्यामध्ये लसूण आणि जिरे टाकले। लास्टला त्यामध्ये कढीपत्ता टाकून सगळी फोडणी व्यवस्थित भाजून घेतली आणि मग त्यामध्ये कुकरमधली सगळी मॅश केलेली डाळ ओतून घेतली। झालं वरण तयार। खूप सिंपल वरण आहे आणि जर आपल्याला बरं वाटत नसेल तर हे वरण खायला खूप जास्त टेस्टी लागतं। लास्टला मीठ टाकायचं आणि व्यवस्थित एक उकळी येऊ द्यायची। वरणामध्ये डाळ शिजवताना जेवढं पाणी होतं ना तेवढंच टाकायचं, वरून अजिबात एक्स्ट्रा पाणी टाकायचं नाही, त्यामुळे वरण घट्ट आणि खूप जास्त चवीला सुंदर होतं। सगळं वरण वगैरे करून झालेलं आहे आणि त्यानंतर आता फक्त एक साईडला भात लावायचा होता। आणि बघा, शूट करण्यासाठी थोडासा गॅस पुढे ओढून घेतला होता, त्यामुळे सगळा पसारा कट्ट्यावरती झाला होता। एका मिनिटात पटकन तो आवरून सगळं पुसून घेतलं आणि दुसऱ्या साईडला लगेचच भात लावायला घेतला। खरं खूप दिवस झाले मी ठरवून ठेवलं होतं की अक्षय तृतीयाला मी खूप छान व्लॉग शूट करेन, पुरी भाजीचा स्वयंपाक करेन, पण आज अचानक तब्येत खराब झाल्यामुळे फक्त वरण भात केला आहे।
खूप मला वाईट पण वाटतंय की यार आज अक्षय तृतीया होती, छान जेवण केलं असतं, पण जर आपल्या माणसाला खाताच येत नसेल तर मी काय करू शकते. आणि आज नेमकं सकाळपासून माझीही तब्येत मला खूप जास्त डाऊन वाटत होती आणि स्वयंपाक करता करता तर मला खूप जास्त अशक्तपणा आल्यासारखं वाटत होतं. कधी एकदा स्वयंपाक उरकून एका जागी जाऊन बसते असं झालं होतं. त्यामुळे मीही जास्त काही गोष्टी वाढवल्या नाहीत आणि पटपट स्वयंपाक उरकला. लास्ट व्हिडिओमध्ये मी फक्त बर्नी कलर केली ते तुम्हाला दाखवलं होतं आणि त्यानंतर झाड लावलं, पण तेव्हा मी शूट करायचं विसरून गेले. नवीन आहे ना मी शूटिंग वगैरेमध्ये, त्यामुळे ना मी कधी विसरूनच जाते व्हिडिओ चालू करायचं. मग मी ही मस्त अशी बर्नी रंगवलेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.